तर रामकृष्ण हरी जय भगवान. आपल्यासोबत आहेत भाग्यश्रीताई, जे की या भगवानगडावरती आतापर्यंत आपण जे काही डेकोरेशन पाहताय, भगवानगडावरील दसऱ्याची रांगोळी असेल किंवा भगवानगडावरती जे काही नैमित्तिक कार्यक्रम होतात, याचं सर्व काही श्रेय जर कोणाला जात असेल तर भाग्यश्रीताईंना जात आहे. तर आपल्यासोबत आहेत भाग्यश्रीताई, यांच्याकडून आपण भगवान बाबाबद्दल किंवा दिवाळीबद्दलचं काय मत आहे हे जाणून घेऊया. तर जय भगवान. जय भगवान. तर तुम्ही आता हे जे काही डेकोरेशन केलंय, हे याच्या मागे तुम्ही जर घरचं काम आहे वगैरे हे कसं ऍडजस्ट करताय समजा? कसं आहे, आपण जे म्हणतो ज्या गोष्टीची आवड आहे ती आपण वेळ काढून केली पाहिजे. ज्या गोष्टीची आवड असते त्यासाठी माणूस नक्कीच वेळ काढतो. आणि माझ्या घरामध्ये पहिल्यापासून वारकरी घराणं आहे आणि बालपणापासून आजीने भगवान बाबांच्या कथा सांगितलेल्या, त्याच्यामुळे बाबांबद्दलची भक्ती रुजत गेली. आणि जसं समजायला लागलं तसं बाबांबद्दलचं प्रेम, भक्ती आणि बाबांचं काही जे ज्ञान होतं ते माझ्यापर्यंत खूप खोलवर रुजलेलं आहे. आणि या गडाचं म्हणजे भगवान बाबांना मी तर माझं हृदयच मानते मनापासून. आणि जसं माझं 2013 पासून मी इथं सेवेला आले, जी काही मला कला दिली आहे बाबांनी, ती कुठलाही मी क्लास वगैरे न करता ही कला मला अवगत झाली. म्हणून कुठेतरी याचा वापर आपल्याला ज्या देवाने दिली आहे ती कलेचा वापर आपल्याला तिथेच झाला पाहिजे. म्हणून मला एक बाबांनी सुचवलं असावं आणि मग मी 2013 पासून भगवानगडावरती सेवा सुरू केली. तर 2013 पासून येत आहे, तर तुमचा काही असं सामूहिक संच वगैरे आहे का, तुम्ही स्वतः करताय सगळी? नाही, सुरुवातीला पहिले तर मी एकटीच यायची. त्यानंतर हळूहळू मी सेवा सुरू केली शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली. बाबांनीही मला परमिशन दिली, सेवेला कुठला आड घातला नाही आणि मीही माझी सेवा प्रामाणिकपणे पार पाडते. त्यात कुठलाही आजपर्यंत व्यत्यय आलेला नाहीये. उलट बाबांच्या माध्यमातून मी जास्त पुढे गेली आहे आणि आज माझे क्लासेस वगैरे आहेत. माझ्या स्टुडंट मला सपोर्टला येतात कधी जर डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर. तर तुमचं दिवाळीबद्दलचं काय मत आहे? दिवाळीबद्दलचं मत जर झालं तर दीप, जसं की म्हणतो एक दिवा जर पेटवला तर तो पूर्ण प्रकाशित करतो, बाजू दिशा प्रकाशित करतो. तसंच ह्या दीपावली मागे माझं तर असं म्हणणं आहे की फक्त ही दिवाळी बाहेर साजरी न करता अंतरात साजरी करावी, म्हणजे आपल्या हृदयात साजरी करावी. जसं की आपण म्हणतो की आपल्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान आहे, एक जीव आणि आत्मा. तसं आपण जीव आहोत आणि आपल्यामध्ये एक आत्मा विराजमान आहे. मग आपण त्या आत्म्याला ओळखलं पाहिजे. मग कसं तर ज्ञानाचा दिवा आपल्या हृदयात आपण प्रज्वलित केला पाहिजे. तर चांगले असंच तुमच्याकडून भगवान बाबांची सेवा करू हीच भगवान बाबाच्या प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय भगवान.